माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोळे तालुका सांगोल येथे दोन गटामध्ये चाकू व धारदार शस्त्र, काठी व लाकडी फळीने केलेल्या जबर मारहाणीत दोघांचा खून करण्यात आला, तर दोन्ही गटातील 14 जण गंभीर जखमी झाले आहेत। दोन खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुका हादरून गेला असून तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान अज्ञात कारणावरून 6 जणांनी संगनमत करून चाकूने पोटात भुसकून एकाचा खून केला, तर एकास पोटात भुसकून गंभीर जखमी केले। तर दुसऱ्या घटनेमध्ये दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून 6 जणांनी लाकडी फळीने व हाताने लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत एकाचा खून केला, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना शुक्रवारी मध्यरात्री कोळे तालुका सांगोला गावात घडली। बाळू शामराव आलदर, राहणार संत तुकारामनगर, आळदरबस्ती, कोळे तालुका सांगोला व सूरज उर्फ बंड्या रमेश मोरे, वय वर्ष 31, राहणार आंबेडकर नगर, कोळे तालुका सांगोला असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत। याबाबत कुंडलिक महादेव आलदर व विकास महादेव मोरे यांनी पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दिली असून पोलिसांनी 12 लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या घटनेत दोघांना अटक केली असून 14 संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।